हाय गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू मिनी व्लॉग. सो माहिती आहे मला माझा व्लॉग लेट आहे, सॉरी फॉर दॅट. बट हां, थोडंसं कारण होतं म्हणून लेट झालं व्लॉग. सो आज आपण चाललो आहे कपालेश्वर मंदिरात. इकडे असं बोलतात की ते नंदी महाराज नाही आहे, म्हणून मी आलेली स्पेशली इथे बघायला. आणि खरंच इथे नंदी महाराज नाही आहे. म्हणजे फर्स्ट असं मंदिर आहे शंकर भगवानच्या जिथे नंदी महाराज नाही आहे. माय गॉड. सो खरंच खूप छान दर्शन झालं. मी पाया पडलो आणि मंदिर खूपच सुंदर होतं. आमचं दर्शन खूप लवकर झालं, अजून खूप समोरून झालं. सो त्याच्यानंतर बाहेर आल्यावर आम्ही बाकीचे मंदिरं पण पाया पडली. अजून हे पण बाहेर पिंड होती, तर तिथे पण आम्ही पाया पडलो. आणि त्याच्यात नंतर आम्ही गेलो कालाराम मंदिरात. तिथे राम, लक्ष्मण आणि सीता माताचं मंदिर आहे. आणि खरंच खूप सुंदर मंदिर आहे. म्हणजे आम्ही आतमध्ये गेलो तर पहिलं तर एवढं शांत वातावरण आणि काय सुंदर बनवलं आहे आतमधून, एवढं सुंदर. मी त्या आतमध्ये फक्त स्ट्रक्चर बघत होती आणि मी मम्मी पप्पाला सांगते की पप्पा किती सुंदर बनवलं आहे. आणि आतमध्ये व्हिडिओज अलाउड नाहीत, मग व्हिडिओज काढायला भेटले नाही, पण मस्त होतं, मस्त. आणि त्याच्यानंतर बाहेर आलो, गणपती बाप्पाचे पाया पडलो आणि थोडंसं फोटोशूट केला. आणि तुम्ही बघू शकतात बाहेरूनच किती सुंदर मंदिर आहे, तर आतमध्ये किती मस्त सुंदर असेल. सो त्याच्यानंतर आम्ही आलो बाहेर. त्याच्यानंतर आम्ही गेलो सीता गुफा. तिथे पण तुम्हाला मी दाखवते की आतमध्ये काय आहे. म्हणजे तिथे दाखवलं आहे लिटरली की कसं काय झालं आहे बघा. आणि हे सर्व म्हणजे जास्त मोठं नव्हतं, छोटं होतं. जे त्यांनी बनवलेलं सुंदर होतं. आणि आम्ही सर्वांनी बघितलं आणि मग तिथून निघालो. सो हा जो पॉईंट होता, हा लास्ट पॉईंट होता आमच्या नाशिकच्या ट्रिपचा, 1 डे ट्रिपचा. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. आणि मला नक्की सांगा की कसा माझा व्हिडिओ आवडला की नाही आणि कसं होतं. सो येस, आजसाठी एवढंच. भेटूया परत. बाय.